संदीपजी थँक्यू. प्रेसिडेंट, सेक्रेटरी आणि आमच्याच क्लबचे सगळे पदाधिकारी आणि इथे उपस्थित असलेले टिळकनगर ज्युनियर कॉलेजचे प्रतिनिधी, विद्यार्थी आणि ऑनलाईन हे अटेंड करत असलेले सगळे प्रतिनिधी. गोल सेटिंग इन करिअर प्लॅनिंग आपला असा विषय आहे. तर करिअर प्लॅनिंग हा वेगळा भाग होतो, गोल सेटिंग वेगळा भाग येतो. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये बऱ्याचदा काय असतं की 2-3च कल्पना असतात, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, पुढचं करिअर, त्यात पगार किती मिळतो, स्टेटस काय असतं, या सगळ्या गोष्टी असतात. आणि आत्ताच टिळक सरांनी जे इंटरव्ह्यूजबद्दलचं उदाहरण दिलं त्याचं लिंक करून मी मग बोलणं सुरू करतो. तुम्हाला सगळ्यांना, विद्यार्थी मित्रांना आदरणीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम माहिती आहेत. ते राष्ट्रपती होण्याच्या अगोदर सायंटिस्ट म्हणून प्रसिद्ध होते आणि पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एक इंटरव्ह्यू घ्यायला, खूप मोठ्या पदासाठी इंटरव्ह्यू होता, ते इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले होते, पॅनलमध्ये होते आणि पहिलंच कॅन्डिडेट आला, त्याचा बायोडाटा जबरदस्त होता, गोल्ड मेडल वगैरे सगळं त्यात दिलेलं होतं. आणि त्यांनी पहिला प्रश्न विचारला की घरी कोण असतं तुमच्या. तर त्या माणसाने सांगितलं, मी, माझी पत्नी, 2 मुलं, आम्ही असतो. तुम्हाला भाऊ बहीण किती? तो म्हणला, नाही मला भाऊ बहीण कोण नाही, मी एकटाच आहे. पण तुमचे आई वडील आहेत का? तो म्हणला, आहेत ना. कुठे राहतात? ते शेजारच्या गल्लीमध्ये राहतात. म्हणे, का तुमचं घर लहान आहे का? तो म्हणला, नाही 3 BHK आहे, त्यांच्याकडे पण 2 BHK आहे. मग ते शेजारी का राहतात? त्याने सांगितलं, आमचं पटत नाही, की माझं आईवडिलांशी पटत नाही, त्यामुळे ते शेजारच्या गल्लीमध्ये राहतात. तर कलाम म्हणाले की येस थँक्यू, ओके नेक्स्ट. तर बाकीचे पॅनलिस्ट म्हणाले की अरे पण इंटरव्ह्यू झालाच नाही, त्याचं जे काही शिक्षण आहे, गोल्ड मेडल आहे, पोस्ट कुठली आहे, पोझिशन काय, काही झालंच नाही बोलणं. तर ते म्हणाले की नाही झाला इंटरव्ह्यू, मला विचारायचं होतं तेवढं मला कळलं. तर ते म्हणाले की पण तुम्ही विचारलंच नाहीये. ते म्हणाले, मी सगळ्यात महत्त्वाचं विचारलं. युनिव्हर्सिटीमध्ये वेगवेगळ्या विचारांचे, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधनं आलेले हजारो विद्यार्थी जिथे येतात आणि ज्यांच्याशी जुळवून घ्यावं लागतं, ज्या माणसाचं स्वतःच्या आईवडिलांशी जमत नाही, त्याच्या गोल्ड मेडलचा काही उपयोग नाही, तर तो विद्यार्थ्यांशी ॲडजस्ट करूच शकणार नाही, तर तो इंटरव्ह्यूमध्ये फेल झालेला आहे. तर करिअर किंवा गोल सेटिंग करताना बरेच मुद्दे असे येतात की जे आपण मार्कांशी निगडीत करतो. भारतामध्ये गेली हजारो वर्ष शिक्षण पद्धती आहे. तुम्ही सगळे इतिहासामध्ये शिकलात, लॉर्ड मेकॉलेने आत्ताची शिक्षण पद्धती 150-200 वर्षांपूर्वी आणली. म्हणजे काय? सिलेबस असतो, परीक्षा होते, मग आपण परीक्षा लिहितो, मग रिझल्ट मिळतो, एक पीस ऑफ पेपर मिळतो, आपण खुश होतो, त्याला आपण मार्कशीट म्हणतो. त्याचं महत्त्व कुठे असतं? 10वीला असतं, 12वीला असतं, मग ग्रॅज्युएशन किंवा अजून काही असतं. आता याच्यामध्ये महत्त्वाचा भाग कुठे लक्षात घ्यायचा आहे? तर ज्या वेळेला आपण शाळेत जातो, म्हणजे आपले घरचे लोक आपल्याला शाळेमध्ये जेव्हा आपली ॲडमिशन घेतात तेव्हा आपल्याला काही कळत नसतं, तेव्हा एकच डिसिजन असतो की याला इंग्लिश शाळेत घालायचं की वर्नॅक्युलर, म्हणजे इथे आता मराठी म्हणूया, कुठल्या शाळेत घालायचं, हा पहिला निर्णय होतो. आपण 10वी पर्यंत येतो आणि तिथे गडबड काय झालेली असते, शाळेमध्ये जे आपल्याला शिकवतात लोक, त्यांच्या ज्या अपॉइंटमेंट्स असतात त्या कुठल्या फील्डच्या असतात? गणित आणि सायन्स शिकवणारे हे सायन्सचे असतात आणि भाषा शिकवणारे, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल वगैरे हे सगळे आर्ट्सचे असतात. त्यामुळे आपल्याला शिकवणारे लोक हे आयदर सायन्सचे असतात किंवा आर्ट्सचे असतात. त्यात कोणीही आर्किटेक्ट नसतो, कॉमर्सचं तर अलाउडच नाहीये, बरेच लोक नसतात. त्यामुळे शाळेत असताना प्रत्येकाला काय वाटतं, सायन्सला जावं किंवा आर्ट्सला जावं. तिथून पहिली गडबड सुरू होते. मग मुलं अर्धी मुर्दी माहिती काहीतरी वाचतात, इंटरनेट वगैरे, कुठे करिअर प्लॅनिंग वगैरेची सेशन्स असतात. आणि सगळ्यात गमतीशीर मुद्दा असतो, एकच माणूस करिअर गायडन्समध्ये आर्ट, सायन्स, मेडिकल, इंजिनिअरिंग सगळ्याबद्दल बोलतो आणि तो काहीतरी भलतंच शिकलेला असतो. आणि मग मुलांना काहीतरी आवडतं, काहीतरी एक मनामध्ये आयडॉल असतो कोणीतरी, आणि मग ते करिअर निवडतात. मग 10वी झाल्यानंतर एकच मुद्दा असतो, आर्ट, सायन्स, कॉमर्स कुठे जायचं. त्याच्यानंतर 12वी नंतर हल्ली परत एकदा डिसिजन घेण्याची वेळ येते, ग्रॅज्युएशन नंतर वेळ येते आणि नंतर लोक मग भलत्याच फील्डमध्ये जातात, असं बऱ्याचदा दिसतं. तर येणाऱ्या 15 नोव्हेंबरला मला टीचिंगमध्ये येऊन 32 वर्ष होतील. तर या करिअर प्लॅनिंग आणि गोल सेटिंगच्या बाबतीमध्ये माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे, मी पण शिकवण्याच्याच फील्डमध्ये आहे. मुलांचं करिअर घडवण्यामध्ये
मी जपून बोलतोय हा. मुलांचं करिअर घडवण्यामध्ये त्यांच्या पालकांचा आणि शिक्षकांचा प्राध्यापकांचा सहभाग असतो, तोच त्यांच्या बिघडवण्यात पण असतो. लक्षात घ्या, मुलांचं करिअर बिघडवलं कोणी तर त्याचं उत्तर येतं त्यांचे आई वडील आणि शिकवणारे लोक, कारण ते त्यांची मतं त्यांच्यावर इम्पोज करत असतात. मी भरपूर घरांमध्ये असं पाहिलेलं आहे की लोक असं म्हणतात आमच्याकडे सगळेच इंजिनिअरिंगला आहेत. चांगली गोष्ट आहे ना, योगायोग आहे. म्हणजे आता नव्या व्यक्तीने इंजिनियर व्हायला पाहिजे का, किंवा आमच्याकडे सगळेच डॉक्टर आहेत, किंवा आमच्याकडे सगळेच अमुक आहेत. म्हणजे त्या व्यक्तीला डेमोक्रेसीमध्ये आपण म्हणतो 47 साली आपण स्वतंत्र झालो, पण त्याला काय शिकायचं हा निर्णय सुद्धा घरचेच लोक ठरवतात आणि शिकवणारे असं इम्पोज करत असतात. हीच ज्ञानशाखा सर्वोत्कृष्ट आहे. आणि म्हणून ह्या ज्या गेल्या 40-50 वर्षामध्ये आर्ट्स, सायन्स, कॉमर्सच्या भिंती निर्माण झाल्या, हा करिअर प्लॅनिंग मधला सगळ्यात मोठा दोष आहे असं मला वाटतं. मग 2002 आणि 3च्या नंतर नवीन कोर्सेस आले. मग आता 2002 किंवा 3 नंतर जे 12वी नंतर पुढे शिकले त्यांचं वय किती असेल? आत्ता 35च्या आतमध्ये आहे. त्यामुळे सध्या ज्यांचं वय 35 किंवा कमी आहे त्यांची फिलॉसॉफी वेगळी आहे, आणि ज्यांचं वय आता 35 किंवा वरती आहे त्यांची फिलॉसॉफी वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही करिअर बद्दल 35च्या खालच्या माणसाला जर विचारलं तर त्याचं थिंकिंग वेगळं असतं, आणि 35च्या वरच्या माणसाचं थिंकिंग वेगळं असतं, आणि हे कन्फर्म आहे अगदी. तर आता मग आपण जाऊया मुळामध्ये गोल सेटिंग. याला आपण सायंटिफिकली काय म्हणू शकतो की गोल सेटिंग ही प्रोसेस आहे. ते एका दिवसामध्ये होत नाही, की ते हळूहळू होत असतं. हळूहळू आपण दिशा निश्चिती करत असतो. ती प्रोसेस आहे. मग ती कशी सुरू होते? इट स्टार्ट्स विथ केअरफुल कन्सिडरेशन. म्हणजे काळजीपूर्वक मला काय वाटतं, मला काय करायचंय याचं कन्सिडरेशन करणं. म्हणजे थोडक्यात काय? कन्सिडरेशन ऑफ व्हॉट यू वॉन्ट टू अचीव. मला काय अचीव करायचंय, मला काय करायचंय याचा काळजीपूर्वक विचार करणं, हा पहिला भाग येतो. नंतर ते संपतं कुठे? इट एंड्स विथ अ लॉट ऑफ हार्ड वर्क टू ऍक्च्युअली डू इट. म्हणजे हार्डवर्क आलं ते प्रत्यक्ष पूर्ण करण्यामध्ये, म्हणजे मनामध्ये कल्पना आल्यानंतर ती पूर्णत्वाला जाईपर्यंत मधला जो प्रवास आहे तो हार्डवर्कनी केला जातो. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सोप्या शब्दात सांगायचं झालं तर गोल सेटिंग म्हणजे काय होतं? टू मोटिवेट अँड गाईड अ पर्सन ऑर ग्रुप टुवर्ड्स व्हॉट गोल. म्हणजे एखादा उद्देश ठेवायचा, तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचे. मग आता तुम्ही विद्यार्थी आता आपण सोप्या भाषेमध्ये बोलूया. बऱ्याचदा कॉलेजमध्ये मुलं असं आम्हाला म्हणतात की 12वी झालं, आता मी CAचं फाउंडेशन एंट्रन्स देणार आहे, CA करून बघतो. आता ते करून बघतो कसं काय? ते करून बघण्यासारखं नाहीये, ते तपश्चर्या आहे. आता 12वीची सायन्सची मुलं CETला बसतात, ती काय म्हणतात की नाही CETला बसून बघतोय. असं कसं होईल बसून बघतोय? तर नक्की काहीतरी मनामध्ये फिक्स हवं. असं बघतो असं नाहीये, आणि मग तो जो प्रवास आहे त्याच्याकडे जाण्याचा तो महत्वाचा असतो. ते झालं गोल सेटिंग. आता करिअर प्लॅनिंगचा खरा अर्थ काय आहे तो मग आपण ते कंबाईन करूया. अँड ऑक्युपेशन ऑर प्रोफेशन म्हणजे काय? करिअर म्हणजे उदरनिर्वाहासाठी तुम्ही जे काही निवडता त्यात तुमची आवड पण असते, प्लस तुमचं इन्क्लायनेशन असतं, तुमची इच्छा असते, तुमच्यातल्या असलेल्या क्वालिटी आणि तिथे अपेक्षित क्वालिटी या मॅच होतात, त्याला आपण करिअर म्हणतो. मग त्या करिअरचं प्लॅनिंग काय होतं बघा. आपण किती विषयाच्या नावामध्ये आहेत. आपण जो विषय आज घेतलेला आहे तो काय? गोल सेटिंग आलं, करिअर आलं, आणि त्या करिअरचं प्लॅनिंग आलं. तर करिअरच्या प्लॅनिंगमध्ये पहिली गोष्ट काय आली पाहिजे? नो युअर स्किल्स. म्हणजे तुमच्याकडे जी स्किल्स आहेत ती तुम्हाला आधी समजली पाहिजेत. यू हॅव टू अंडरस्टँड युअर टॅलेंट, व्हॅल्यूज. तुमच्या मनामध्ये काय संकल्पना आहेत, पैशांबद्दल काय संकल्पना आहेत, नीतिबद्धतेबद्दल काय संकल्पना आहेत त्या, आणि तुमचा इंटरेस्ट. म्हणजे करिअर प्लॅनिंग मधला पहिला मुद्दा काय येतो? नोईंग युअर स्किल्स, टॅलेंट, व्हॅल्यूज अँड व्हॉट इंटरेस्ट. आता तुमच्यामध्ये काही काही विद्यार्थी असे असतील ते सतत बडबड करतात, बरोबर आहे, आणि त्यांना मग शाळेत किंवा कॉलेजला म्हटलं जातं की वर्गामध्ये मध्ये बोलू नको किंवा उलटं बोलू नको, ती आपली संस्कृती आहे. पण मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल उदाहरण देतो, नाव घेत नाही कॉलेजचं. एका कॉलेजमध्ये सकाळी 7:30चं लेक्चर सुरू झालं, थंडीचा सीझन होता, आणि कॉर्नरला असं छान L शेप मधल्या वर्गात
एक विद्यार्थी छान झोपला होता, म्हणजे अगदी छान म्हणजे, आणि तो शिकवणारा अगदी रेटून शिकवत होता. त्या शिकवणाऱ्याने पटकन शेजारच्याला तो म्हणाला, मी आमचा एक कलिग आहे, तो शिकवत होता, आणि त्या शेजारच्याला तो म्हणाला, ए उठा उसको, म्हणजे तो झोपलाय त्याला उठा उसको. तो विद्यार्थी काय म्हणाला असेल? विद्यार्थी म्हणाला, क्या सर आपने सुलाया आप ही उठाओ. आता त्याच्यात काय झालं, तो शिकवणारा जाम भडकला त्या मुलावरती, पण त्याचा जो सेन्स ऑफ ह्युमर आहे तो कौतुकाचा आहे. मी त्याला म्हटलं रागवू नकोस, तू ब्रिलियंट बघ किती आहे. तो काय म्हणाला, त्याला झोप लागली आहे. ठीक आहे, का लागली? तुमच्यामुळे लागली. मग जागा कोण करणार? तुम्हीच करायचं. तर मग त्याला म्हटलं तू रागवू नकोस, तू ऍप्रिशिएट कर एकदा. आता बघा बऱ्याचदा असं होतं, मॅथ्स हा विषय 99% लोकांना आवडत नाही किंवा समजत नाही, किंवा तो का असतो इथनच प्रश्न निर्माण होतो. आणि शाळेत लोक शिकवतात वगैरे, काही काही लोकांना कळतच नाही, उत्तर आलं त्यांना मग कळतंय थांबले म्हणजे बहुतेक हेच उत्तर आहे. तर ते तसं तिथपर्यंत होतं, आणि शिकवणारा भडकतो की तुम्हाला कळत कसं नाही. तर समोरचा माणूस म्हणत असतो, पण मी काय करू, काहीच कळत नाहीये मला. आणि म्हणून मध्ये एक जोक आला होता की एक माणूस रिटायर झाल्यानंतर 60 वर्षाचा असतो, मॉर्निंग वॉकला जातो, त्याचे 80 वर्षाचे सर पण आलेले असतात मॅथ्सचे, आणि तो म्हणतो सर तुम्ही सांगायचं ना ते कॉस साइन थिटा खूप महत्वाचं आहे, मी रिटायर झालो कुठे ते आलंच नाही आयुष्यात. तर ते म्हणतात ते मलाही माहिती होतं, पण पद्धत आहे सांगायची. तो प्रश्न असा येतो की काहीच कळत नसतं बऱ्याचदा. आमचा एक कलिग मॅथ्स शिकवताना विचार होता, एनी डाऊट्स, तर कोणी डाऊट विचार, कारण डाऊट तरी काय विचारायचा, अरे ते तर कळलं पाहिजे ना काय चाललंय तुझं, त्याला काहीच कळत नव्हतं. तर तो एकदम एका विद्यार्थ्याला चिडून म्हणाला, शिकवणाऱ्या माणसाने चिडून चालत नाही, त्याला चिडायचा पगार नाही मिळत, त्याला शिकवायचा पगार मिळतो. तर तो एकदम त्याला म्हणाला, कारण देवाने अक्कल वाटली तेव्हा कुठे गेला होता? तो लगेच म्हणाला, तुमच्याच लेक्चरला बसलो होतो. याचा अर्थ देवाने जेव्हा अक्कल वाटली त्या लाईनीत तुम्ही पण नव्हतात, तुम्ही इथेच होतात. तर काय होतं, आता मी क्रिटिसाइज नाही करत, ते मुलं हुशार असतात. तर आता अशी माणसं ना मार्केटिंगसाठी वगैरे बेस्ट असतात, एकदम ते एकदम पब्लिक रिलेशन मध्ये वगैरे झकास असतात. तर हे जे विद्यार्थी असतात याच्यातली स्किल्स आहेत, या क्वालिटीज आहेत की पटकन एखाद्या व्यक्तीला उत्तर देणं, त्याच वेळेला एक्झॅक्टली तोच धागा पकडून बोलणं. पण आपल्याकडे मेकॉले सिस्टीममुळे काय झालंय की ज्याला उत्तम गणित येतं तो हुशार, गणित येत नाही हा काय उपयोगाचा नाही. उत्तम इंग्लिश येतं, आता बघा इंग्लिश चांगलं येणं ही क्वालिटी आहे, इंग्लिश यायलाच पाहिजे. पण एखादा माणूस संस्कृत विषयामध्ये MA आहे, PhD आहे, तो काय मूर्ख आहे? तर इंग्लिश येत नाही त्याला. एखादा माणूस दुसऱ्या कुठल्या विषयामध्ये एक्सपर्ट असेल, एखाद्या माणसाचं रायटिंग स्किल चांगलं असेल पण कम्युनिकेशन चांगलं नसेल. माणसामध्ये अनेक क्वालिटी असतात, त्यामुळे तुमच्या सगळ्यामध्ये क्वालिटी आहेत. माझ्या मताशी टिळक साहेब ऍक्सेप्ट करतील की 14 विद्या आणि 64 कला, आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हणतो 14 आणि 64 म्हणून होतात किती 78, आणि 65वी कला म्हणजे जाहिरात कला, कारण तेव्हा ती नव्हती, म्हणजे सगळ्या मिळून झाल्या किती 79. तर 79 मध्ये आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी स्किल हे असतंच. काहीच येत नाही असं कोणीच नसतं. मग काय येतं ते शोधणं, त्याला पॉलिश करणं आणि त्याप्रमाणे विचार करणं म्हणजे करिअर प्लॅनिंग. मुलांना काय वाटतं की मी आता काय डिग्री घेऊ, काय करू वगैरे, त्याचा काही संबंध नाहीये. करिअर प्लॅनिंग म्हणजे मला काय शिकून चालेल, कशातनं अर्थार्जन होईल, मला कुठली नोकरी मिळेल, कुठला व्यवसाय मला योग्य करता येईल. म्हणून पहिला मुद्दा मी काय सांगितलं की नोईंग युअर स्किल्स, टॅलेंट, व्हॅल्यूज अँड व्हॉट इंटरेस्ट. पुढचा भाग येतो आयडेंटिफाईंग व्हॉट यू आर गुड ॲट. म्हणजे तुम्हाला नक्की काय येतं ते तुम्हाला कळलं पाहिजे. आता तुम्ही सगळ्यांनी अरुण दाते या गायकाचं नाव कदाचित ऐकलं असेल, काहींनी ऐकलं नसेल. तर अरुण दाते इंजिनिअरिंग त्या काळात करत होते, म्हणजे आता ते गेले त्याला पण काही दिवस झाले. मे बी आपण असं म्हणूया 60 वर्षांपूर्वी ते इंजिनिअरिंगला होते, सिव्हिल इंजिनिअरिंगला, आणि ते एका हॉस्टेलवर राहत होते. वडील त्यांचे गायक वगैरे याच्यामध्ये होते, पैसे मिळत नव्हते. आईची इच्छा होती मुलगा इंजिनियर होईल, त्याला नोकरी लागेल, पैसे मिळतील आणि घरची गरिबी दूर होईल. तर ते घरी आलेले असताना त्याने मित्रांना कळवलं होतं, मी पास झाल्याची तार, तुम्ही तार ऐकली असेल, टेलिग्राम प्रकार असतो, तार करा. आणि त्यांच्या घरी त्यावेळेला कुमार गंधर्व वगैरे आले होते, गाणं म्हणणं चालू होतं आणि तार आली. त्याने पटकन जाऊन ती तार घेतली, त्यात लिहिलं होतं कॉंग्रॅच्युलेशन्स यू हॅव फेल्ड.
मी नापास झाल्याची तार होती. त्यांना एकदम आठवलं की अरे आपण अभ्यास नाही केला, आपण चांगले हुशार आहोत, पण गाणं म्हणत नापास झालो आपण, आता काय होणार, परत 1 वर्ष, मग पैशांचं काय करायचं. त्यावेळेला आईने सांगितलं वडिलांना की अहो तो रडतोय. तर वडिलांनी गाणं थांबवलं आणि ते म्हणाले काय झालं रडायला. तर तो म्हणाला मी नापास झालो. मग ते म्हणाले ठीक आहे नापास झालास, ठीक आहे ना, मग तुझ्या वर्गात किती लोक आहेत. तो म्हणला 40 आहेत. किती पास झाले असतील. तो म्हणला असतील 30 तरी पास झाले असतील. तू नापास का झालास, तू बुद्धू आहेस का. तो म्हणला नाही. का नापास झालास. तो म्हणला मी अभ्यास नाही केला. का नाही अभ्यास केला. तर तो म्हणला मी कॉलेज बुडवून गझल शिकायला जायचो. मग ते म्हणाले तुझ्या वर्गामध्ये किती लोकांना गझल येते. तो म्हणला कोणालाच नाही. अरे मग चांगलं आहे ना, तू गझल शिकण्यासाठी नापास झालास ना, परत ऑक्टोबरला बस पास होशील. पण ऑक्टोबर पर्यंत गझल कोणी शिकेल का. नाही. मग तू ग्रेट नाही का. म्हणून त्यांनी पेढे आणले आणि गल्लीत सगळ्यांना वाटले आणि सांगितलं माझा मुलगा माझ्याच सारखा आहे, तो गझल शिकण्यासाठी इंजिनिअरिंग नापास झाला. तर हा जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, बऱ्याचदा काय होतं की मुलांना आम्ही खूपदा पाहिलेलं एवढं प्रेशराईज करतात भयंकर एकदम, आणि त्याच्यामुळे त्यांचं होऊ शकणारं करिअर पण स्पॉईल केलं जातं की कोण आत्याच्या मामाच्या कोणाच्या मुलाला किती मार्क मिळाले, मग तुला किती, मग ह्याला किती. आणि ही जी कंपॅरिझन आहे ती करिअर प्लॅनिंग मध्ये कुठेही असता कामा नये. राईट. हे खूप महत्वाचं आहे. पुढचा मुद्दा एकदम महत्वाचं, मॅचिंग युअर करिअर गोल्स टू युअर फायनान्शियल नीड्स. आपल्या समाजामध्ये पैशांबद्दल बोलणं हे काहीतरी निषिद्ध समजलं जातं. रिच डॅड पुअर डॅड पुस्तक जर वाचलं नसेल तर तुम्ही लहानात जरूर वाचा. पैशांबद्दल बोलायलाच हवं. आणि तुम्ही कधी असं म्हणू शकता की मला एवढे पैसे मिळवावेत असं वाटतं, चोरी तर करत नाहीये ना. तुम्ही म्हणू शकता की मला खूप पैसे मिळवावेत असं वाटतं. करिअर प्लॅनिंग बद्दल मी खूप ठिकाणी बोललेलो आहे. कोणीही कधी म्हटलेलं नाहीये की मला पॉलिटिक्समध्ये जावं असं वाटतं. आपणच म्हणतो पॉलिटिक्समध्ये चांगले लोक नाही आहेत. मग असं कोणी म्हणतं कॉलेजमध्ये की मला पॉलिटिक्समध्ये जावं असं वाटतं. नाही म्हणत. पण हरकत नाही, चांगलं करिअर आहे. तर मुद्दा असा येतो, करिअरचा ऑप्शन असा होत नाही हे म्हणजेच करिअर, ते म्हणजेच करिअर, असं काही नाहीये. तर तुमच्या मनामध्ये पैशाबद्दलच्या काय संकल्पना आहेत आणि ते पैसे कुठनं मिळतील असं तुमचं कॅल्क्युलेशन काय आहे त्याचा विचार करणं हे पण करिअर प्लॅनिंगमध्ये महत्वाचं येतं. मग आता लक्षात घ्या की आपल्याकडे असं एक अतिशय टिपिकल वाक्य आहे, पैसा म्हणजे सर्वस्व नाही. बरोबर आहे. पण हे वाक्य कधी म्हणायचं असतं, भरपूर पैसे मिळाल्यानंतर म्हणायचं असतं. पैसेच मिळत नाहीत मग आता काय करू, मग म्हणायचं नाही काय पैसे म्हणजे काय सर्वस्व नाही काही. राईट. नापास झाल्यावर असं म्हणायचं नाही हा त्या काय डिग्रीला काय व्हॅल्यूच नाही, असं नाहीये. ते पास झाल्यानंतर समजल्यावर म्हणायला हरकत नाही. तर तसं पैसे मिळवायचं ध्येय तुमचं असेल तर अगदी जरूर ठेवा. आमच्याकडे समोर इथे फायनान्शियल प्लॅनर्स बसलेले आहेत, ते मदत करतील. तर भरपूर पैसे मिळवा करिअरमध्ये, ते पण आहे. आणि दुसरं, मॅचिंग युअर करिअर गोल्स टू युअर एज्युकेशनल नीड्स. म्हणजे करिअर आणि आवश्यक शिक्षण याची सांगड घालणं हे पण करिअर प्लॅनिंग मध्ये येतं. म्हणजे शिकायचं काय आणि करतो काय असं बऱ्याचदा होतं. म्हणून करिअर प्लॅनिंग मध्ये हा महत्वाचा आहे भाग की काय शिकलं तर काय मिळेल, काय शिकलं तर किती पैसे मिळतील, माझ्यामध्ये कुठल्या क्वालिटीज आहेत, माझी स्किल्स काय आहेत, टॅलेंट काय आहेत, माझ्या व्हॅल्यूज काय आहेत, ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे गोल सेटिंग फॉर करिअर प्लॅनिंग. मग आता थोडक्यात अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे सगळं म्हणजे काय आहे तर सिंपल स्ट्रॅटेजी, एखादी सिंपल पद्धत अ पर्सन युजेस टू डिटरमाइन करिअर गोल्स अँड द पाथ टू अचीव दीज गोल्स. म्हणजे करिअर हे अचीव करण्यासाठी जे माणूस पद्धत वापरतो, स्ट्रॅटेजी वापरतो, जी काय मेथड वापरतो म्हणजे करिअर प्लॅनिंग. बरोबर. आता आम्ही ज्या वेळेला 10वी वगैरे झालो त्यावेळेचं मला हसायला येतं की मी 10वी झालो, मला सायन्सला यायचं होतं. तर मला माहितीच नव्हतं, वडिलांनी एका फॉर्मवरती साईन करून घेतली आणि जेवताना मला सांगितलं की तुला 11वी कॉमर्सला घातलंय आणि तुम्ही टिळकनगरचे आहात, मी पण 11वी 12वी टिळकनगरला शिकलोय. तर मला धक्काच बसला. मला पेंढारकरला 11वीला सायन्सला जायचं होतं, वडिलांनी 11वीला कॉमर्सला घातलं. आणि आजकाल सारखं तेवढं त्यावेळेला बोलायची पद्धत नव्हती, म्हणजे असं नाही वगैरे. वडील म्हणाले मला एवढंच परवडतंय, शिकायचं ते शिक, नाही ते सोडून दे. करिअर फिक्स झालं कॉमर्स. असं काही नाही की म्हणजे नाही मग माझी इच्छा होती वगैरे.
तिकडे गेलो, तिकडे पुढे गेलो, असं काही नाही. तर बऱ्याचदा काय होतं की गंमत म्हणजे मला हसायला येतं त्यावेळेचं. मी वडिलांना नंतर विचारलं होतं की तुम्ही मला काय म्हणून कॉमर्सला घातलं. ते म्हणले असं काही नाही रे, ती फी कमी आहे. म्हटलं परवडेल तिकडे जा. तर गंमत अशी आहे बघा की करिअर बद्दल आता लोक एवढं काय काय असं बोलतात वगैरे, तर इतकं काही त्याचं तुम्ही सिरियसली आणि अवडंबर करणं आणि टेन्शन घेणं, जो माणूस बरा असतो ना तो कुठेही चालून जातो, असं काही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे मग मी इथे गेलो असतो तो ते झालं असतं वगैरे, जर तर वगैरे करिअरमध्ये त्याला काय व्हॅल्यू नसते. पुढचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे की करिअर सिलेक्ट करताना 2 वेज किंवा 2 रस्ते हे लक्षात घ्यायचे असतात. ते म्हणजे सेल्फ एक्सप्लोरेशन. सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे स्वतःला नक्की काय करायचंय, आणि एन्व्हायरमेंटल एक्सप्लोरेशन म्हणजे जगात काय चाललंय ह्याचं लोकांचं कनेक्शन नसतं. मला काय करायचंय आणि जगात काय चाललंय. म्हणजे जायचंय CST ला, उभा आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 ला आणि गेला टिटवाळ्याला, असं लोकांचं असतं. तर मला काय करायचंय आणि मी कुठे आहे हे बहुतेक लोकांना कळतच नाही, आणि ते कुठल्या तरी भ्रमामध्ये असतात, काहीतरी ते वेगळंच प्लॅन करत असतात. कारण इतके वर्ष इतके विद्यार्थी पाहिलेत आणि इतकी मजा येते. म्हणजे लोक काहीतरी, आता मला उदाहरण म्हणून सांगतो, एकदा म्हणजे प्रिन्सिपल असताना मी काहीतरी कोणतरी फॉर्म बीम घ्यायला आला आणि ते पेढे बेडे लोक आणून देतात ना, तर मी त्याला म्हटलं घे ना पेढे, कारण का मी घरी कधी घेऊन जायचो नाही, ते संपवून टाकायचे. त्या मुलाला म्हटलं पेढे घे. ते MCOMच्या ॲडमिशनच्या सहीसाठी आला होता. त्याला म्हटलं बस. त्याने म्हटलं 2 घे. त्याने पेढे घेतले आणि खाल्ले. तर मी असा हात केला, म्हणजे काय, ते सुभाष डेअरीच्या पेढ्याला कागद असतो ना वरती, त्याला म्हटलं 2 पेढे घे. असा हात केला म्हणजे काय, तो मला कागद देईल ना पेढ्याचा, मी डस्टबिन मध्ये टाकेन. तर असा हात केल्यावर तो म्हटला काय, म्हटलं नाही काही नाही, ओके. त्याने कागदासकट 2 पेढे खाल्ले होते. तर आता जर मी त्याला म्हटलं अरे तू MCOMची ऍडमिशन घ्यायला आला, तुला पेढ्याचा कागद काढायचा कळत नाही, तर त्याला ते इन्सल्टिंग वाटलं असतं. म्हटलं हरकत नाही, खा आता काय. तर असे बरेच लोक असतात. एका विद्यार्थ्याने आमच्या, तो CA इंटर झाल्यानंतर आर्टिकलशिप करायची, तुम्हाला कळतं फाउंडेशन इंटर वगैरे, आर्टिकलशिप करायची म्हणून दादरला जायचं म्हणून तो पास काढायला गेला, आणि त्याने आपल्या डोंबिवलीच्या पासच्या विंडोवर सांगितलं होतं रिटर्न पास द्या. तर त्यावेळेला तो खिडकीतला त्या माणसाने त्याकडे आदराने पाहिलं. म्हटलं बाळा तू काय करतोस. तो म्हणला मी CA इंटर झालोय, फर्स्ट अटेम्प्ट. तो म्हणला रिटर्न पास पाहिजे. तो म्हणला हो. मग गेल्यावर येणार ना, कोक यायचं नाही का. मग ते म्हणले अरे पास रिटर्नच असतो. तो म्हणला हो का, नाही आमच्या सिलेबसमध्ये नव्हता. तर म्हणजे त्याचं म्हणणं इतकंच आहे, माझ्या सिलेबसमध्ये रेल्वेचा पास हा सिंगल असतो का रिटर्न असतो हा टॉपिक नव्हता, त्यामुळे मला माहित नाही, माझी काही चूक नाहीये. तर असे भरपूर विद्यार्थी आम्ही बघतो, त्यांना कॉमन सेन्स नावाचा प्रकारच नसतो. मी असं पाहिलेलं आहे, एका विद्यार्थ्याने एका फॉर्मवर लिहिलं होतं, प्लेस ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थ असतं, डोमिसाईल करता असतं, प्लेस ऑफ बर्थ दाते हॉस्पिटल डोंबिवली ईस्ट. आता डोंबिवली ईस्ट लिहायचंय. तर असे लोक असतात, ते करिअरच्या बाबतीमध्ये गडबड करतात. म्हणून त्यांना पहिलं काय बघावं लागतं, सेल्फ एक्सप्लोरेशन, म्हणजे मला काय कळतं, आणि एन्व्हायरमेंटल एक्सप्लोरेशन, जगात काय चाललंय हे 2 मॅच होत नाही, आणि ते करिअर प्लॅनिंगला काही अर्थ राहत नाही. म्हणजे मी कुठे आहे, जग कुठे आहे, किंवा जग कुठे आहे आणि मला तिथपर्यंत जायला किती वेळ लागेल, कसं जायला लागेल याचा विचार पाहिजे. मग आता करिअर प्लॅनिंग आणि गोल सेटिंग काय महत्वाचं असतं, तर इट गिव्स डायरेक्शन टू युअर करिअर. म्हणजे ते करिअर अचीव्ह करण्यासाठी रस्ता कुठला आहे, कुठल्या मार्गाने जावं लागेल. आता एका मुलीने सांगितलं ना, मला सनदी अधिकारी व्हायचंय, चांगली गोष्ट आहे. तर मग ते कसं करता येईल. आता टिळक सर म्हणाले तू पेपर वाचतेस का, वाचन कसं आहे, काय आहे, हा मार्ग आहे. म्हणजे होईल, नक्की होईल, पण तो मार्ग आहे. मग मार्ग नाही सापडला तर आपण तिकडे जाणार नाही. त्यामुळे महत्वाचा मुद्दा येतो करिअर प्लॅनिंग आणि गोल सेटिंग हे का पाहिजे, तर डायरेक्शन मिळते करिअरसाठी. नंतर डायरेक्शन मिळते टू जॉब स्किल्स अँड नॉलेज. एखाद्या कामामध्ये कुठल्या प्रकारचं स्किल असायला हवं, कुठल्या प्रकारचं नॉलेज असायला हवं हे क्लिअर होत जातं. आणि मग कळतं की हे नॉलेज पाहिजे, हे स्किल पाहिजे, तर मला मग हे जमू शकेल, आणि ते जमतं. मग पुढचा मुद्दा येतो हाऊ टू गेट देम. हे नॉलेज कुठे मिळेल, किंवा ही माहिती मला कुठे मिळेल, हे कसं मी अचीव्ह करू शकतो, मला हे करिअर जमेल का.
मग आणि ते करिअर जमणं याच्यामध्ये अडथळे कुठले आहेत हे सगळं समजायला लागतं आणि म्हणून गोल सेटिंग करिअरच्या बाबतीत करावं लागतं. पुढचा मुद्दा येतो, हाऊ यू कॅन सेक्युअर युअर ड्रीम जॉब ऑर प्रोफेशन. तुमच्या मनामध्ये असलेलं ड्रीम जॉब किंवा प्रोफेशन हे मिळवण्यासाठी मला काय करायला लागेल, त्या प्रोफेशनमध्ये किती लोक आहेत त्यांना भेटणं, त्यांच्याकडनं माहिती घेणं, अडथळे कुठले आहेत, किती पैसे मिळतात, कसं चालेल, हे फ्युचरमध्ये बंद होईल का. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जुन्या, आता तुम्हाला टायपिंग मशीन तुम्ही तिथं पाहिलं तरी असेल, पूर्वी रेमिंग्टन नावाची कंपनी होती, ती फक्त टायपिंग मशीन बनवायची आणि ते म्हणायचे वी आर स्पेशालिस्ट इन व्हॉट, टायपिंग मशीन. आणि गोदरेजचं प्रीमा मशीन पण होतं. गोदरेज 17 गोष्टी तयार करतं. टायपिंग कालबाह्य झालं कॉम्प्युटरमुळे, त्याने तेवढा सेक्शन बंद केला. पण रेमिंग्टनवाले काय म्हणत होते, आम्ही स्पेशालिस्ट आहोत. ते स्वतःच बंद झाले, ते नामशेष झाले, कारण त्यांनी दुसऱ्या कसल्या गोष्टीचा विचार केला नव्हता. तर आत्ताच्या काळामध्ये नवीन करिअरचा विचार करताना तर पूर्वीच्या भिंती लक्षामध्ये घेण्याची गरज नसते. लॉ करत असताना माझ्याबरोबर 2-3 CA असे होते, त्यांचं वय 40 वगैरे होतं. ते म्हणाले एक 15-20 वर्ष टॅक्समध्ये आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे, तर आता आम्ही काय करणार, LLB झालं की CAचं सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस परत देणार आणि लॉयर म्हणून प्रॅक्टिस करणार आम्ही, आणि कुठल्या केसेस घेणार, इन्कम टॅक्सच्या. हे नवीन कॉम्बिनेशन आहे. आमच्याबरोबर लॉ कॉलेजला काही सिव्हिल इंजिनियर होते ज्यांचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे, ते म्हणाले बरीच वर्ष बांधकाम केलं, आता सिव्हिल इंजिनिअरिंग मधल्या आम्ही केसेस घेणार. तर आता हे नवीन फंड आहे की MBBS LLB, की मेडिकल प्रोफेशन मधले लोक LLB करतात आणि त्या केसेस घेतात. पण पूर्वी लोकांना हे काहीतरी झेपायचं नाही, हे शिकल्यावर तो कशाला शिकतोय, हे केल्यावर ते कशाला करतोय. तर आता करिअरच्या बाबतीमध्ये त्या मधल्या ज्या भिंती आहेत त्या नाही आहेत. त्यामुळे खूप महत्वाचा मुद्दा येतो की तुम्हाला एखादी गोष्ट अचीव्ह करायची असेल तर ती कशी होणार, तुमचं ड्रीम कसं होईल, त्यासाठी करिअर प्लॅनिंग आणि गोल सेटिंग हवं. आणि मोर ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे एकाच वेळेला तुम्ही अनेक करिअर्स करू शकता. असं काही नाही की हेच काम केलं पाहिजे, हेच काम मग तू हे नाही करायचं. एक माणूस 17 ऍक्टिव्हिटी करू शकतो. ती पूर्वीची इंग्लिश मधली जी म्हण आहे ना, ती मला बिलकुल आवडत नाही, जॅक ऑफ ऑल ट्रेड मास्टर ऑफ नन. आता उलट आहे, यू कॅन बी मास्टर ऑफ ऑल ट्रेड्स. त्यामुळे ती जी बुरसटलेली विचारसरणी आहे ना जुनी, की बाबा हे क्षेत्र माझं नाही, की हे मी करणार नाही. तुम्ही बघा टीव्हीवर तुम्ही सिरियल बघता, नाटकं पाहिली असतील, कितीतरी डॉक्टर्स हे सिरियलमध्ये होते आणि बरीच पुस्तकं लिहिणारे लोक हे कधीच BA किंवा MA मराठी लिटरेचर नव्हते. मराठी साहित्य लिहिणारे लोक हे मराठी फक्त शाळेत शिकलेले होते, ते दुसऱ्याच कुठल्या तरी फील्ड मधले होते आणि त्यांनी पुस्तकं लिहिली. कवी जे होते ते वेगळंच काहीतरी शिकलेले होते. म्हणून एक लक्षात घ्या, करिअरमध्ये तुम्हाला जे आवडेल ते लक्षात घ्या. आता करिअरमध्ये एक छोटंसं वेगळं उदाहरण देतो मी. केरळमध्ये एक शंकर कुरूप नावाचे कवी होते, त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. ज्ञानपीठ सगळ्यांना माहिती आहे की साहित्यामधला अत्युच्च पुरस्कार, आणि ते फक्त SSC शिकलेले होते. मग त्यांना असं वाटलं ज्ञानपीठ वगैरे मिळालं तर निदान आपण ग्रॅज्युएट व्हायला हरकत नाही. मग संध्याकाळच्या कॉलेजमध्ये त्यांनी नाव घातलं आणि ते मल्याळम लिटरेचरमध्ये BA करत होते. त्यांना BA ला असताना ते मागच्या वाकावर बसायचे, शिकवणाऱ्याला माहिती नव्हतं. सिलेबसमध्ये शंकर कुरूपचीच कविता होती आणि त्या शिकवणाऱ्यांनी 1 तास ती कविता शिकवली आणि शंकर कुरूप त्याच्याकडे बघत होता, काही सॉलिड सांगतोय म्हणजे सगळं. आणि त्याने 1 तास कविता शिकवली. कवीला हे वाटतं, ते असतं ना आपलं गाईडमध्ये दिलेलं असतं बघा छान, कवीला काय काय वाटतं ते सगळं सांगितलं. आणि ते झाल्यानंतर कुरूप पुढे गेले आणि त्यांच्या वयाने अर्ध्या असलेल्या त्या शिकवणाऱ्या माणसाला नमस्कार केला. ते म्हणले काय करताय, ते म्हणले नाही तुम्हाला नमस्कार केला. ते म्हणले का, मग सॉलिड सांगितलं तुम्ही. तो खुश झाला. तो म्हणला तुमचं नाव काय, तो म्हणलं शंकर कुरूप. तर तो म्हणला ती कविता मीच लिहिली आहे. तो म्हणजे नमस्कार केला, कशासाठी केला. ते म्हणले तुम्ही एवढं सांगितलं ना, ह्यातलं मला काहीच नव्हतं वाटलं. म्हणजे हे जे काय तुम्ही कवीला हे वाटलं होतं, कवी ह्या मनस्थितीत होता. मी काही नाही, कवी हे मला वाटलं, कागद घेतला, लिहिलं मी, ती कविता छापून आली, ती पुस्तकात आली, सिलेबसमध्ये आली, मला काय कळलं नाही. पण एवढं सगळं जे आहे ते म्हणाले तो 20 मार्काचा प्रश्न आहे. ते म्हणले त्याच्यात मात्र मला मार्क नाही मिळणार, कारण कवी मीच आहे. कारण मला हे वाटलंच नव्हतं तर मी लिहिणार कसं. लक्षात आलं. तर आपली परीक्षा पद्धती अशी आहे की जो ते प्रेझेंट करतो तो शहाणा, जो प्रेझेंट करत नाही तो नाही. काही मुलं बघा, आता तुम्ही बरेचसे 11वी 12वीचे लोक आहात, काही लोक लिहितात कशी उत्तरं, कर्सिव्ह हँडरायटिंग मध्ये लिहितात की नाही.
इंग्लिश भाषेचं चांगलं येते, मराठीत जोडाक्षर वगैरे, इंग्लिशमध्ये कसं असं 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 म्हणजे स्पेलिंग आलं झेकोस्लोवाकिया, फक्त असं काहीतरी खालीवर झालेलं कार्डिओग्राम सारखं दिसतं, म्हणजे समोरच्यालाही टेन्शन नाही आणि आपल्यालाही नाही. तो बरेच लोक इंग्लिश लिहिताना तसं छान लिहितात, म्हणजे असं हां, म्हणजे स्पेलिंग SION का TION ते शेवटी गुंडाळून टाकायचं, फक्त वर डॉट येतो आयचा तो. तर तसं बरेच लोक चतुर असतात, ते लिहिताना असं छान लिहितात एकदम, आणि परत मग टेन्शन नाही. बरं, व्हॉट्सॲपमध्ये असं लिहितात ना, आर यू कमिंग, आर फक्त यू, बस. तर तसं तर त्यांना सुद्धा चांगले मार्क मिळतात आणि ते हुशार म्हणून गणले जातात, कारण ते पीस ऑफ पेपर मार्कशीटवर काय आलेलं असतं त्याला मार्क खूप आहेत. म्हणून करिअर प्लॅनिंग करताना काही सिंपल स्टेप्स लक्षात घ्यायला हव्यात. हे मार्क बिरक्यातनं बाजूला व्हा. पहिलं म्हणजे मूल्यमापन, असेसमेंट, स्वतःचं मूल्यमापन, की माझं स्वप्न काय आहे, मी कुठे आहे, मला कुठे जायचं आहे, मी काय बोलतोय, हे होणार आहे का असं. तर लेट अस बी प्रॅक्टिकल. करिअर प्लॅनिंग हे लोकांना दाखवण्यासाठी करायचं नसतं, ते आपल्याला पण एन्जॉयबल वाटलं पाहिजे. म्हणून आमच्या टीचिंग फील्डमध्ये, म्हणजे टीचिंग फील्डची निंदानास्ती करणारच एक जुनं वाक्य होतं मराठीमध्ये, शाळेच्या बाबतीत ते वापरायचे. असं म्हणायचे, नसेल मागता येत भीक तर मास्तर की शिक. मग काय लेवलच केली होती फार एकदम, की तुला भीक पण मागता येत नाही मग शिकव. तर असं जर आपल्या लोकांची मनस्थिती त्यावेळेला होती तर काय शाळा निर्माण करणार आणि काय शिकवणार आणि काय विद्यार्थी घडवणार. आणि जुनं ते सोनं कायम नसतं, जुनं ते भंगार पण असतं. काहीतरी उगाच आपल्याकडे संकल्पना आहेत, जुनं ते सोनं, जुनं ते भंगार पण असतं, ते फेकावंच लागतं. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी की बाबा असं असं आहे असं नाही चालत. बऱ्याचदा मी आमच्याकडे जे नवीन लोक नोकरीला लागायचे, ज्यांचं वय 25 आहे 30 आहे, मी त्यांना सांगायचं तुम्ही कार्यक्रम कंडक्ट करा, आणि ज्यांचं वय 40च्या पुढचं आहे त्यांनी फक्त समोर बघा, बसा. कारण असं त्यांच्या आयडिया नको का यायला. तुम्ही कायम सांगणार इन 1975 व्हॉट हॅपन, ते म्हणणार मी जन्मलोच 95 मध्ये. तर मग तो जो मुद्दा आहे तो कायमच असतो जगामध्ये, ही पिढी मग ती पिढी मग ती पिढी. तर तसं करिअर प्लॅनिंग मध्ये जुन्या कोणीतरी पुस्तक लिहून ठेवलंय, जुन्या कोणीतरी काहीतरी सांगितलंय म्हणजे ते बरोबर असेल असं नाही. मी तुम्हाला कुठे सांगतोय की कुठलं करिअर करा, मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला हवं ते करा, फक्त सिस्टमॅटिक करा, असेसमेंट करा, स्वतःची असेसमेंट करा, त्या करिअरची असेसमेंट करा आणि मॅच होतंय की नाही बघा. दुसरी स्टेप आहे ते असेसमेंट पहिली. दुसरं येतं एक्सप्लोरेशन, नवीन नवीन संधी शोधणं. आणि या नव्या संधी, आता बघा बरेच जण आता इन्शुरन्स कंपन्यांमध्ये ऍक्च्युअरियल सायन्स शिकून ऍक्च्युअरीला चिक्कार पगार असतो. तर बऱ्याच कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ऍक्च्युअरी हे माहितीच नसतं की ऍक्च्युअरीजला भरपूर पगार आहे, पण मग तिथे लोक जात नाहीत कारण ऐकलेलंच नसतं, माहिती नसतं. अशी असंख्य करिअर्स आहेत की ज्याच्यामध्ये स्कोप आहे, गर्दी कमी आहे, तिथे जाऊन नोकरी मिळण्याचा चान्स आहे. मी उदाहरण सांगतो, एकदा कॉलेजमध्ये ती रनिंग स्पर्धा असते ना, काय ते 200 मीटर, 100 मीटर, 500 मीटर वगैरे, 1000 मीटर. तर ते मुलांची स्पर्धा आणि मुलींची असे 2 प्रकार असतात. त्या मुलींच्या स्पर्धेमध्ये 95-96 ची गोष्ट सांगतोय, 2च मुलींनी भाग घेतला होता. त्यातली एक मुलगी खरोखर ॲथलीट होती आणि दुसरी असं एकदम म्हणजे काय आपण खाते पिते घरके म्हणतो ना तशी होती. तर तिने नाव दिलं होतं, म्हणजे हुशार होती ती. आता जेव्हा रनिंग रेस सुरू झाली 100 मीटर, त्याचं वागतात बिकतात ना अगदी असं एकदम शिटी मारली की पळायचं, तर ते ॲथलीट मुलगी अशी वाकून तयार होती आणि ती दुसरी मुलगी आरामात उभी होती. शिट्टी मारल्यावर ती पळत गेली, ती चालत गेली, सेकंड प्राइज ना. नंतर तिला म्हणाल तू कशाला पळतेस, मी पळणारच नाहीये. मग 200 मीटरला ती थोडं थोडं पुढे जायची आणि मागे बघायची, ती हात करायची, यू डोंट वरी मी चालत येणार आहे. ती चालत गेली. मग 500 मीटर, मग 1000 मीटर व मॅरेथॉन दोघीच होत्या. मग जेव्हा बक्षीस समारंभ झाला तेव्हा चालत गेलेल्या मुलीला रनिंग कॉम्पिटिशन मध्ये 5 ट्रॉफी आणि 5 सर्टिफिकेट मिळाली. तिला उद्या इंटरव्ह्यूला विचारतील की तुला बघितल्यावर वाटत नाही तुम्ही रनिंग करायच्या, मग ती म्हणेल त्यावेळेला म्हणजे आता जरा फरक पडलाय पण त्यावेळेला. तर अशा सगळ्या सर्टिफिकेट्स वरती आणि ट्रॉफी आणि मेडलला काय अर्थ नसतो. जग काय सांगतं, आजचं काय आहे ते सांग. पण समर्थ रामदासांनी पण म्हटलंय ना, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. मग आमच्या खानदानात काय घडलं, मग जुनं काय घडलं, मग ते पूर्वी काय घडलं. लोक म्हणतात हे 2021 चालू आहे ना, तो 21च्या सप्टेंबर मधलं बोल. तर करिअरमध्ये जुन्या काळात काय करिअर चालत होती त्या
आउटडेटेड लोकांकडनं ऐकू नका. बरोबर आहे, खूप ज्येष्ठ मंडळी काहीतरी सल्ला देतात जो आपल्याला अजिबात त्रास होतो त्याचा. जसं आता बघा, मी तुमच्या मनातली एक सायकोलॉजी सांगतो. तुम्ही 12वीला असाल, तुम्हाला तर 12वीला चांगले मार्क मिळतील, मग तुमचे घरचे तुम्हाला काय सांगतील, जाऊन पेढे दे नातेवाईकांकडे आणि मग त्यांना नमस्कार कर. तेव्हा तुम्हाला मानसिक वेदना होतात की नाही? फालतू लोकांना नमस्कार वगैरे करायचा आणि ते मग विचारतात पुढे काय ठरलंय. अरे तुझं अख्खा आयुष्यात काय ठरलं नव्हतं, तू मला काय विचारतो पुढे काय ठरलंय. मग आपण सांगतो नाही. मग त्यावेळेला एक छान उत्तर द्यायचं, सांगायचं काका आता मी जरा घाईमध्ये पेढे देण्याच्या गडबडीत आहे, तुम्हाला मी फोन करून मार्गदर्शनासाठी येईन. तो परत आयुष्यात विचारणार नाही तुम्हाला की पुढे काय ठरलं. हा, त्यामुळे पुढे काय ठरणार तू काय असं म्हणून फार मला आठवतंय एमकॉम मी झालो त्यावेळेला वडील म्हणाले नाही नाही ते नातेवाईकांना पेढे देऊ नये. मग ते मी गेलो, एका नातेवाईकांनी विचारलं तू गेल्याही वर्षी एमकॉमला होतास ना. मी म्हटलं पार्ट वन हे पार्ट 2. आता ते काकांनी त्या काकांनी कॉलेज बाहेरनं पण पाहिलेलं नव्हतं हे मला माहिती होतं, पण असं बोलता येत नाही ना. आणि माझं नाव पण विनय आहे आणि आडनाव पण भोळे आहे, म्हणजे ते बोलायचा चान्सच येत नाही. तर मी नम्रपणे म्हटलं नाही हो काका, एमकॉम 2 वर्षांचं असतं, मी गेल्या वर्षी पार्ट 1ला होतो, आता पार्ट 2ला आहे. ते म्हणले हो का, आमच्या वेळेला 1 वर्षाचं होतं. अरे काही काय रे, तू 11वी कॉलेज पण पाहिलेलं नाही तू मला सांगतोय आमच्या वेळेला. पण आपल्याला असं बोलता येत नाही, आपण म्हणतो हो का. आता 2 कारण. मग मी त्यांना म्हटलं त्यावेळेला चतुरपणे, काय असतं तुमच्या वेळेला हुशार लोक असायचे ना, ते पूर्ण सिलेबस एकाच वर्षात करायचे, आम्हाला बुद्धी कमी असल्यामुळे 2 वर्ष लागतात. ते खुश झाले होते. त्याला नमस्कार करून पेढे द्यायचे आणि मग म्हणायचं संस्कृती आहे, मोठ्या माणसाच्या पाया पडावं, मग तो सल्ला देणार, मग तू असं असं कर वगैरे. तर करिअर प्लॅनिंग करताना तुमच्या मनात काय आहे ते अजिबात काही शेअर वगैरे करू नका. त्यामुळे पहिलं महत्वाचं असेसमेंट करा आपलं, लोकांचं, सांगणाऱ्याचं, सगळ्यांचंच. नंतर एक्सप्लोरेशन करा, त्यासाठी प्रिपरेशन करा. म्हणजे एक्झाम आहे, एंट्रन्स आहे, मग काय प्रिपेअर करायला लागेल, जुने प्रश्न अवेलेबल आहेत का, पुस्तकं कुठली आहेत, किंवा मला कसं त्या करिअरपर्यंत जाता येईल, प्रिपरेशन करा. नुसतं प्रिपरेशन नाही, ते प्रत्यक्षामध्ये इम्प्लिमेंट करा, ते प्रत्यक्षामध्ये आणता आलं पाहिजे. कारण बऱ्याचदा बघा इम्प्लिमेंटेशन का होत नाही. तुम्ही आता गेल्याच वर्षी 2 वर्षापूर्वी 10वीची परीक्षा दिली असेल, तेव्हा कोरोना नव्हता, बरोबर आहे. आज तुम्ही कॉलेजचे तुमचं वय बघता, 10वीला असताना उगाच बर्डन क्रिएट करतात. 9वीत म्हणतात ना, आता पुढच्या वर्षी 10वी का, आता गेल्या वर्षी 8वी होती, आता या वर्षी 9वी आहे, तर पुढच्या वर्षी 10वी आहे ना, त्याच्यात काय उगाच ह्या वर्षी 10वी का. आणि हे कोण विचारतं माहिती का, 10वी पर्यंतच शिकलेल्या लोकांना 10वीचं कौतुक असतं. 10वी का, कारण तो एंडिंग पॉइंट असतो ना. जो पुढे शिकलेला काय म्हणतो, काय ते 9वी होतं, 10वी होतं, 11वी होतं, असतं 10वी. मग ते उगाच टेन्शन आणतात. मग टीव्ही नाही, कुकरची शिट्टी वाजली तरी मग काही 10वीच्या मुलांना त्रास होतो असं एकदम. मग त्याला बिर्डन आणतात आणि मग मार्क कमी मिळतात. मग कॉलेजला आमच्याकडे ऍडमिशन येऊन सांगतात की त्याला ना प्रिलिमला मार्क खूप चांगले होते, पण अगोदर मग सगळे रोग सांगतात, टायफॉइड झाला होता, हा झाला होता. अरे 32 वर्ष मी ऐकतोय रे, कमी टक्के मिळालेल्या सगळ्यांना प्रिलिमला मार्क चांगले असतात आणि बरोबर बोर्डाच्या परीक्षेच्या दिवशी किंवा अगोदर खूप मोठं आजारपण आलेलं असतं. शेवटची परीक्षा झाली 11 ते 2 की 2 वाजून 5 मिनिटांनी आजार जातो, तंदुरुस्त एकदम. आणि रिझल्ट लागल्यानंतर एकही विद्यार्थी मला आतापर्यंत असं म्हणालेला नाहीये की मला मार्क्स चांगले मिळाले कारण मी अभ्यास केला. मग ते सांगतात ना खोटं खोटं, ते पूर्वी 10वीला मेरिटला आलेले थापा मारायचे टीव्हीवरती, माझे मी 2 तास अभ्यास केला, 15 मिनिटं, लॉटरी लागली की काय तुला. हा, ते खोटं सांगायचे. मला सगळ्या शिक्षकांनी मदत केली, शाळेचं नाव सांगायचे, आई वडिलांनी, काका, ये ते मामा, सगळे त्याच्याकडे बघितल्यावर वाटत नाही यांनी मदत केली असेल, पण ते सगळं खोटं सांगायचं. मग फोटो काढायचे आणि ते सगळं फालतूगिरी आहे. ते सगळं कळतं आपल्याला की असं नसतं करिअर वगैरे. आणि मग ते काय होतं, मग आपण त्याला म्हणतो बघा किती नम्र आहे, 2 तास अभ्यास केला. असं नसतं. करिअरमध्ये हार्डवर्क आहे आणि प्रॅक्टिकल गोष्टी असतात. तर असं उगाच कोणाला तरी खुश करण्यासाठी वगैरे असं काही नसतं. करिअर आहे, स्ट्रेट वे असतं. मला वाटलं, हे माझा उद्देश होता, मी ते केलं, दॅट्स ऑल. हे करिअर क्रिस्टल क्लिअर पाहिजे. कोणाला तरी आनंद वाटावा म्हणून मी कोणाच्या तरी स्मृत्यर्थ, कोणाच्या तरी ते असतं ना, एक आता कोणाला मला दुखवायचं नाही, पण ते टॅक्सीवर लिहिलेलं असतं ना, रिक्षावरती,
आई वडिलांची कृपा. म्हणजे माझ्या आई वडिलांनी आशीर्वादच असा दिला की तू रिक्षा चालव, असं अर्थ होतं की नाही. अरे आई वडिलांची कृपा काय, रिक्षावरती तर लोक भावनिक दृष्ट्या लिहितात, टॅक्सीवरती अमुक अमुक यांची कृपा. म्हणजे मला आशीर्वादच दिला असा की तू हेच कर. हे मजेशीर आहे, पण आपले लोक ते बघतात आणि वाचतात आणि असं विचार कधी करत नाही काय लिहिलंय. तर करिअरमध्ये स्ट्रेट फॉरवर्ड करिअर पाहिजे की मला हे करायचंय, दॅट्स ऑल. आणि मी तुला विचारलेलं नाहीये हे राईट आहे की रॉंग आहे, हे ठरलंय मी ते करणार. अशा प्रकारे जर इम्प्लिमेंटेशन केलं तर ते करिअर बरोबर होतं. आता 10वीला वगैरे बघा बऱ्याच लोकांनी काय केलं असेल, असं रंगीत टाइम टेबल वगैरे बनवतात. ह्या वेळेला जागं व्हायचं, मग सकाळी संस्कृत काय असते वाचायचं, मग गॅप, मग गणित, मग हे, मग जेवण, मग आराम. आणि ते एकही दिवस तसं होत नाही. आणि ते बनवताना कलरफुल स्केचपेन वगैरे बनवून आजकाल कॉम्प्युटरवरती 2-3 तास वाया जातात. वाटतं आज खूप थकलो, बाद झाला आज. म्हणजे टाइम टेबल करण्यात एक दिवस ते चिकटवायचं कुठेतरी त्या पुस्तकांच्या मागे वगैरे, आणि तसं कधीच काही होत नाही. मग जे होणारच नाहीये ते करायचं कशाला मग, बरोबर आहे की नाही. तुम्हाला पटत असेल. मग करिअर असं नसतं रंगीबेरंगी असं काहीतरी गोल सेटिंग वगैरे केलं ते चिकटवलं वगैरे असं नसतं. ते प्रत्यक्ष मनात लागतं आणि मग ते करायला लागतं. पुढचा मुद्दा आहे तो डिसिजन मेकिंग. कुठेतरी तुम्हाला करिअरमध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह ठेवताना, गोल सेटिंग करताना आपल्याला महत्वाचं डिसिजन मेकिंग करावं लागतं. असं डायलेमा मधला प्रश्न येतो, मी हे करू की हे करू. कुठेतरी निर्णय घ्यायला लागतो की हे मला नाही करून चालणार. हरकत नाही, इट्स ओके, मी माझ्यासाठी करतोय, लोकांसाठी नाही करत आहे. म्हणून करिअर करताना तुम्ही लोकांचा विचार करू नका. तुम्ही काही केलं तरी लोक बोलणारच आहेत. तुम्ही लहानपणी जी गोष्ट शिकलात, गाढवाला विकायला ते मुलगा आणि वडील घेऊन चाललेले असतात. लोक काय म्हणतात, गाढव चाललंय आणि हे दोघं चालत चाललेत. मुलगा गाढवावर बसतो तर पुढचे लोक काय म्हणतात, तरुण मुलगा गाढवावर बसला, वडिलांना चालत घेऊन चाललाय. मुलगा उतरतो, वडील बसल्यावर काय म्हणतात, काय माणूस आहे बघा, मुलाला चालवत नेतोय. दोघंही गाढवावर बसल्यावर पुढचे लोक काय म्हणतात, अरे काय गाढवाचे जीव आहे की नाही, दोघंही बसलेत. म्हणजे दोघं शाणे काय करतात, गाढवाला उचलून घेतात आणि नदी आल्यानंतर गाढव ते उलट झालेलं पाणी बघतं, नदीत पडतं आणि मरतं. त्यामुळे तुम्ही काहीही करा, लोक तुम्हाला नावच ठेवणार आहेत. त्यामुळे तुम्ही लोकांकडे लक्षच देऊ नका. आणि करिअर प्लॅनिंग करताना तर 101% तुम्हाला अशी काहीतरी सजेशन लोक देतील की तुम्हाला फ्रस्ट्रेट व्हायला होईल. म्हणून माझा फॉर्म्युला वापरा. कोणी विचारलं पुढे काय, सांगायचं तुम्हाला वेळ रविवारी सकाळी येऊ, तो अजिबात फोन नाही करत. मग राईट, त्याच्यावरच ढकलायचं की तुम्हीच सांगा, तुम्ही सांगाल त्यावेळेला मी यायला तयार आहे. आणि जायचं, टाइमपास करून ऐकून वगैरे यायचं आणि सोडून द्यायचं. मग तर मुद्दा असा आहे, तुम्हाला काय पटतं ते करा. पण जेन्युइन माणूस असेल तर जायला हरकत नाही. का असे काही लोक मी पाहिलेत, तोच माणूस IAS, IPS, केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, हिस्ट्री सगळ्याबद्दल तोच सांगतो करिअर प्लॅनिंग, आणि स्वतः काहीतरी वेगळंच शिकलेला असतो. म्हणजे मग तो कसं सांगेल, तो ते नको का शिकलेला असायला पाहिजे. तर म्हणून करिअर प्लॅन करताना आपण एवढंच लक्षात ठेवायचं, मला अचीव्ह करायचंय. आणि बोला ना बिंदास, काही प्रॉब्लेम येत नाही. कोणी काय फाशी थोडीच देणार आहे. आता टिळक साहेबांनी सांगितलं ना की कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. मी ज्यावेळेला मुलुंड कॉलेजमधनं मॉडेलमध्ये 94 साली नोकरी मिळाली, अगोदर सोमयात नोकरी मिळाली होती. तर मला चेअरमननी विचारलं इंटरव्ह्यूमध्ये 94 साली की डू यू फील दॅट वी विल सिलेक्ट यू. तर मी असंच म्हणालो, अरे सिलेक्ट काय, म्हटलं मी सिलेक्ट तर होणारच, एक दिवशी तुमच्या कॉलेजचं प्रिन्सिपल होईन. ते म्हटले याला घेतला नाही काय नाही, डायरेक्ट खुर्चीत बसायला चाललाय. त्यांना आवडलं उत्तर आणि मी खरंच प्रिन्सिपल झालो. त्यावेळेला बिचारे ते नव्हते हयात, पण ती आठवण निघाली. म्हणजे माझं तेव्हा काही मनात मिळत नव्हतं, प्रिन्सिपलशिप वगैरे नोकरीच मिळणं खरं नव्हतं. मी आपलं असंच म्हणालो इम्प्रेशन म्हणून, आणि लागलं बरोबर ते. म्हणजे कारण हाकलून दिलं असतं तर काय, ऑलरेडी सोमयात नोकरी मिळाली होती. तर एवढं मनावर नाही घ्यायचं. लोकांना वाटतं काय बाणेदार उत्तर दिलं, बाणेदार वगैरे नाही रे, ती ऑलरेडी नोकरी होती म्हणून बोललो आपलं, आणि त्यांना ते वाटलं जबरदस्त आहे. तर कधी कधी असं होतं, आपण काहीतरी बोलतो आणि लोक म्हणतात अरे सॉलिड एकदम. तर तसं तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. आता त्यांनी जे सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये, आपण बिंदास आपलं मत व्यक्त करायचं असतं. आणि सिनियर लोकच तुमचं करिअर स्पॉईल करतात, हा माझा 32 वर्षाचा अनुभव आहे. हे म्हणजेच बेस्ट, हे म्हणजेच चांगलं, असं लहान मुलांच्या मनावरती चुकीचं बिंबवण्याचा प्रयत्न हे सिनियर लोकच करत असतात. त्यामुळे फार कोणाचं, खूप सिनियर व्यक्तीचं ऐकू नका.
इन्फॉर्मेशन गोळा करा, टॅली करा, इव्हॅल्युएशन करा, वाटलं तर ते ऍक्सेप्ट करा. मग आता या करिअर प्लॅनिंगमध्ये आपण शेवटच्या भागाकडे जातोय. ऑब्स्टॅकल काय येतात गोल सेटिंग करताना? मग सगळ्यांचं गोल सेटिंग का नाही होत? तर आपण असं म्हणू शकतो की माहिती उपलब्ध आहे, मग सगळे का नाही करत? पहिला पॉइंट असा येतो, फोकस ऑन व्हॉट यू लॅक. आपण जनरली काय करतो, आपल्याकडे काय नाहीये ना त्याच्यावर फोकस करतो. म्हणजे काय होतं, किंवा मला अमुक भाषा बोलता येत नाही, बोलताना माझं अडखळलं जातं, स्टॅमरिंग होतं, काहीतरी गडबड होते. तर लोक काय करतात, जे येत नाही ना तेच मनामध्ये आणतात की मला हे येत नाही, मला हे येत नाही, मला हे येत नाहीची लिस्ट मोठी असते. काय येतं याची लिस्टच करत नाहीत. त्यामुळे गोल सेटिंगमध्ये बऱ्याच लोकांच्या कुठेतरी अंतर्मनामध्ये स्वतःबद्दल एक रॉंग कल्पना असते. चांगली माणसं असतात, चांगली मुलं असतात, पण रॉंग कल्पना असते आणि करिअर प्लॅनिंग होत नाही. याचं कारण आहे फोकसिंग ऑन व्हॉट यू लॅक. दुसरा प्रॉब्लेम असा येतो, नॉट नोईंग व्हॉट यू वॉन्ट. नक्की स्वतःला काय करायचं आहे हे माहिती नसतं. हल्ली बऱ्याचदा बघा, पैसे बिसे भरपूर असतात, बऱ्याच घरामध्ये एखादंच अपत्य असतं, त्याला सगळं शिकवायला बघतात. कराटे शिकवतात, सिंथेसायझर पण शिकवतात. अरे माइंडसेट नावाचा काय प्रकार आहे की नाही? कराटेला लागणारा माइंडसेट आणि सिंथेसायझरला लागणारा माइंडसेट हा सेम असेल का? मग सुट्टीत कॅलिग्राफीला पाठवतात, ड्रॉइंगच्या क्लासला पाठवतात, सगळीकडे पाठवतात आणि बघतात कुठे काय जमतंय का. आणि मग सांगतात नाही मग त्याला हे पण येतं, हे पण येतं. येतं नाही, जॉईन केलं होतं. जॉईन करणं आणि येणं याच्यामध्ये फरक आहे. आता तुम्ही जर पाहिलं, आम्ही बरीच मुलं अशी बघतो, भरपूर एकदम, काय डान्स क्लास कुठला काहीतरी सांगतात, हे अमुक आहे, झुंबा आहे, ते स्पेलिंग काय नाही, ते डायरेक्ट जॉईन केलंय असं. म्हणजे ते काय, म्हणजे काही एवढी मजा येते ना, मुलांकडनं सॉलिड इन्फॉर्मेशन मिळते. आता काय करतोय, झुंबा आहे, मग CAचं फाउंडेशन आहे, मग काहीतरी सांगतात नाही ते मी कॉम्प्युटर कोर्स पण लावलाय, आणि मग संध्याकाळी कराटेचा क्लास आहे, आणि तो झाला की मग पेटी, हार्मोनियम. अरे काय, अरे याचा अर्थ काय होतो, मी शिकून बघतो, शिकून नाही तर कराटे. म्हणजे काय, उलटा अर्थ असाच होतो ना, भाईगिरी वगैरे करून बघू आणि काहीच नाही तर पेटी. म्हणजे अर्थ काय होतो की अरे काय काय करिअर प्लॅनिंग आहे, आणि पालक सांगतात ना तो हे पण शिकतोय, ते पण शिकतोय, ते पण शिकतोय. अरे असं कसं शिकेल कोणी? असेल एखाद्या लाखामध्ये एखाद्या व्यक्तीला येतं, आणि त्याच्यामुळे मग फोकस नसतो, आणि बहुसंख्य कॉलेज किंवा शाळेच्या मुलांचा फोकस डायव्हर्ट का होतो? तर पालक सांगतात तू हे पण शिक. आता सुट्टीमध्ये ऑनलाईन बघा कोर्स काय वाटेल ते लोकांनी केले, करण्याबद्दल प्रॉब्लेम नाहीये, इम्प्लिमेंटेशन काय आहे त्याचं. म्हणून तुम्हाला एक जर करिअर नीट करायचं असेल, ते झाल्यावर तुम्ही वाटेल ते करा. मग तर नॉट नोईंग व्हॉट यू वॉन्ट टू डू. तिसरा मुद्दा येतो लॅक ऑफ इन्फॉर्मेशन. बऱ्याचदा आपल्याला माहितीच नसते की एखादी गोष्ट सध्या अशी आहे, त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत, किंवा त्याच्यामध्ये अमुक प्रकारच्या सुधारणा होऊ शकणार आहेत, हे माहिती नसतं. आता तुम्हाला उदाहरण देतो की असंख्य वर्ष, गेली जवळजवळ 50-55 वर्ष CA इंटरला, ICWA इंटरला मॅथमॅटिक्स होतं, आणि लोक नापासून सोडून द्यायचे. नंतर ऑल इंडिया बेसिसवरती CA इन्स्टिट्यूट आणि ICWAच्या इन्स्टिट्यूटला कळलं की कॉमर्सचा आणि मॅथ्सचा काही संबंध नाहीये, हा विषय कॉमर्समध्ये येत नाही. त्यांनी सिलेबसमधनं काढून टाकला. पण लोक ऍक्सेप्टच करत नाही, कॉमर्स आणि मॅथ्सचा संबंध नाहीये. CA इन्स्टिट्यूटचे नॅशनल लेवलचे लोक काय मूर्ख आहेत का? त्यांनी विषय काढून टाकला. ICWAने विषय काढून टाकला. मॅथ्स तिथे नाहीये, कॉमर्समध्ये मॅथ्स येत नाही. पण पालक इन्सिस्ट करतात मॅथ्स शिवाय काही जग आहे का, स्वतःच ठरवतात. आणि 11वी-12वीला SP ऑप्शन असताना मॅथ्स घ्यायला लावतात, आणि मुलांना मार्क कमी मिळतात किंवा नापास होतात. आणि मग पालकच म्हणतात जगातल्या सगळ्यात महत्वाच्या विषयात, जगातल्या पालक सांगतात. मग तिथे मुद्दा आहे, तर तुला कोणी सांगितलं कुठलं जग बीक काहीतरी त्याला जमत नाहीये. तर असं बऱ्याचदा काहीतरी होतं. म्हणून करिअर प्लॅनिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं येतं लॅक ऑफ इन्फॉर्मेशन. माहितीच नसतं काय सुरू आहे, काय बदल झालेत. आमच्या वेळेला असं होतं, पण आमच्या वेळेला असं होतं चा अर्थ काय येतो, तुमची वेळ आता नाहीये ना. ज्या वेळेला, आता समजा मी असं म्हणालो आमच्या वेळेला, तर तुम्ही काय म्हणणार, तुमची वेळ गेली आता, यू आर आउट ऑफ
द रेस असा त्याचा अर्थ आहे. लोक मान्य नाही करत, 99व्या वर्षी पण मान्य नाही करणार. पण करिअर प्लॅनिंग करताना फ्रेश गोष्टी मुलांनी लक्षात घ्यायला हव्यात. लॅक ऑफ इन्फॉर्मेशन असते, फायनान्शियल वरीज, बऱ्याचदा फी कुठनं भरणार, तर बँका लोन देतात. कधी कधी वाटतं फी खूप जास्त असेल, वाटतं माहिती नसते. फायनान्शियल किती किंवा असं पण फायनान्शियल वरी असते की हे शिकल्यानंतर मला किती पैसे मिळतील, त्यामुळे सुद्धा कधी कधी गोल सेटिंग होत नाही. लॅक ऑफ रोल मॉडेल्स, की समोर आदर्श अशी कोणी व्यक्ती नसते. म्हणजे आदर्श व्यक्ती असतात त्या आपल्या परिचयाच्या नसतात, किंवा ज्या आदर्श वाटतात त्या आदर्श नसतात, किंवा ज्या वाटत नाहीत त्या खरोखरच आदर्श असतात, असं काहीतरी होतं. म्हणजे लॅक ऑफ रोल मॉडेल. आणि मेंटॉर योग्य प्रकारे आपल्याला मेंटॉरिंग करेल, माहिती देईल, असं बऱ्याचदा होत नाही. आणि त्याच्यामुळे सुद्धा करिअर किंवा गोल सेटिंग हे चांगल्या चांगल्या लोकांच्या बाबतीमध्ये होत नाही. नंतर एक खूप महत्वाचा मुद्दा असतो ॲनालिसिस पॅरालिसिस. म्हणजे काही लोकांना मानसिक पॅरालिसिस झालेला असतो प्रचंड ॲनालिसिस केल्यामुळे. ते इतकं ॲनालिसिस करतात, इतकं ॲनालिसिस करतात. काही लोक बघा हॉटेलमध्ये गेले ना, मेनू कार्ड बघायच्या अगोदर सांगतात डायरेक्ट वडा सांबार, सांबार अलग, बस फिक्स ठरलेलं असतं. हात येतं ना. काही लोक मेनू कार्ड अभ्यास केल्यासारखं असा हात ठेवून बघतात. मग तो वेटरून उभा राहतो, पाणी आणून देतो, कंटाळतो, परत येतो. मग तो बघतो काय ठरलं की नाही आता काय. मग ते सांगतात गरम काय. अरे गरम काय, तर दिलंय ना, सगळंच गरम आहे. मग समजा तो वेटर असा काहीतरी आचरट असेल तो म्हटलं गरम काय, तो म्हटलं तवा, तर तो हा भडकेल. मग तो मग काहीतरी लिस्ट सांगतो, काहीतरी सांगतो, मग लगेच मग काहीतरी सांगतात छोटंसं काहीतरी. मग तू कशाला वेळ घेतला एवढा, ते वाचलं सगळं, एवढं बघितलं, ती पानं उलटली, मग मोकळा हो ना एकदा. तर तसं काही लोक इतकं ॲनालिसिस करतात, करिअर काउन्सिलरकडे जातात, मग ते परीक्षा घेतात. तो धंदा आहे मोठा. परीक्षा घेतात, मग सांगतात, रिपोर्ट देतात की तुमच्या या अपत्यासाठी हे फील्ड छान आहे. मग लोक तो रिपोर्ट व्हॉट्सअपवर पाठवतात. बरोबर आहे की माझ्या मुलाचा किंवा मुलीचा IQ इतका आहे, बरोबर आहे, सॉलिड एकदम, मग आता हे करिअर छान आहे वगैरे. आणि मग ते करिअर त्या मुलाला किंवा मुलीला करायचंच नसतं, बरोबर आहे. किंवा मग ती जबरदस्ती केली जाते आणि मग करिअरमध्ये प्रॉब्लेम येतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ॲनालिसिस पॅरालिसिस. म्हणजे खूप विश्लेषण करणं हे पण कधी कधी किचकटपणाचं ठरतं आणि निर्णय पटकन घेतला जात नाही. पहिले आप सारखं होतं, निर्णयच होत नाही. त्यामुळे पटकन निर्णय घेणं आणि विषय संपवणं हा महत्त्वाचा भाग करिअरच्या बाबतीत पण असतो. पुढचा भाग येतो थिंकिंग ॲट पार. थिंकिंग ॲट पार म्हणजे इथे अर्थ असा आहे की बरोबरचे लोक काय करतात. बघा आम्ही असं मजेने उदाहरण देतो वर्गात शिकवताना की विद्यार्थी 3 प्रकारचे असतात. 3 प्रकारचे म्हणजे काय, तर पहिला प्रकार येतो एखादा प्रश्न विचारला की समजतंय का हे, तो ते इतक्या आत्मप्रौढीने आणि तुच्छपणे बाकी मुलांकडे बघतात की हे माझ्या बाजूला बसलेत फालतू कुठले, असं कळत नाही तुला, असा चेहरा असतो ना, हा काय सिलेबस आहे. आम्ही शिकवायला सुरुवात केली की काही लोकांच्या चेहऱ्यावर असतं मला माहिती आहे, शिकवायच्या आत तोंड उघडायच्या आत मला माहिती आहे. ही एक कॅटेगरी असते, भयंकर आगाऊ असते. दुसरी कॅटेगरी असते ती भयंकर टेन्शनमध्ये असते. त्यांना टेन्शन काय असतं, शेजारच्याकडे बघून तुला कळलं, मला नाही कळलं. म्हणजे त्याला टेन्शन काय असतं की तू माझ्या बाजूला बसून तुला कसं कळलं, माझा मित्र आहे ना, तुला कळतच का म्हणे, नाही तर आमच्या ग्रुपमध्ये कसं काय तू, म्हणजे त्याला टेन्शन का तुला का कळलं. आणि तिसरी कॅटेगरी जास्त असते, कळलं तर हॅट मला पण नाही कळलं. तर ही कॅटेगरी जास्त असते आणि ही मॅथ्स अकाउंट्स मध्ये वगैरे असते. आम्ही अगदी भरपूर वेळेला अनुभवलं इकॉनॉमिक्सच्या डायग्राम मध्ये. काही लोक अशा नजरेने बघत असतात, काही लोक त्या वहीमध्ये पेन टाकून वही अशी बंद करून ठेवतात, तुम्ही आठवा आम्ही आटोपतो निघूया. तर हा जो प्रकार आहे हा जास्त असतो. अशा लोकांना तू सांगितलं करिअर प्लॅनिंग वगैरे, तर कुठलं काय, तर त्यामुळे आपलं नेचर काय आहे, आपण किती सिन्सिअर आहोत, आपण काय करू शकतो, कशासाठी, त्याचं निष्पन्न काय होणार, पैसे किती मिळणार, हे करिअर चालेल का पुढची, आपलं वय किती, 30-40 वर्ष चालेल का, किमान आपल्या 60 पर्यंत दिवस निघायला पाहिजेत ना, ते चालेल का, ह्याचा नको विचार करायला. तर म्हणून हे थिंकिंग ॲट पार नको व्हायला. लोकांना काय वाटतं, मित्रांना काय वाटतं, याचा विचार नको व्हायला. ट्राईंग टू फिट इन म्हणजे स्वतःला किती बदलणार याला मर्यादा असतात.
लोक काय करतात, करिअर समोर ठेवतात, तर स्वतःला फिट करायला बघतात. म्हणजे दुकानात गेल्यानंतर चप्पल घ्यायची आहे किंवा बूट घ्यायचे आहेत, तर ते बूट लोक जबरदस्तीने घालून लगडत चालून बघतात. तर सांगायला पाहिजे घट्ट वाटतोय दुसरं दे. लोक काय करतात, त्या बुटाप्रमाणे आपण कसं ऍडजस्ट होणार, आपल्याप्रमाणे बूट आहे ना. तर लोक करिअर प्रमाणे स्वतःला फिट करायला बघतात. करिअरच्या रिक्वायरमेंट्स आहेत का, हा ठीक आहे मग मी हे पण करीन, मी काही नाही करणार. करिअर माझ्याप्रमाणे आहे का, इट्स ओके. नाही आहे का, तर आयदर करिअरला मी सुटेबल नाही किंवा मला करिअर सुटेबल नाही, दॅट्स ऑल. पण लोक स्वतःला ऍडजस्ट करायला बघतात आणि त्या खेळामध्ये गोल सेटिंग पण होत नाही, करिअर प्लॅनिंग पण होत नाही. हे मोठं ऑब्स्टॅकल असतं. नंतरचा मुद्दा येतो टेकिंग पर्सनली. लोक या सगळ्या गोष्टी मनावर घेतात. एखादी गोष्ट कळली नाही, सांगायचं मला काय कळलेलं नाहीये, मनावर घेतात, स्वतःच्या मनाला लावून घेतात, दुःख व्यक्त करतात आणि मग खूप असं काहीतरी घडतं. आम्ही कॉलेजला बऱ्याचदा पाहिलंय की एखादा विद्यार्थी दुसऱ्याला सांत्वन करत असतो. एटीकेटी लागली किती, 3, ठीक आहे ना, वायू वरी. मग त्याला तुला किती, नाही मला 5. मग ह्याला 5 एटीकेटी आणि तो त्याला सांत्वन करत असतो की मग काय झालं. मग अशा व्यक्तींचा बरोबर ग्रुप जमतो आणि मग एखाद्याला विचारतात एटीकेटी लागली, थोडं नाही, मग फेल, थोडं नाही, फुल पास, कसं काय. म्हणजे तो ऑडमॅन आउट होतो की हा पास झालाच कसा. तर अशा विविध कॅटेगरीचे लोक तुम्हाला विद्यार्थी दशेमध्ये याच्या पुढच्या काळात सुद्धा भेटत राहतील. आणि शेवटचा मुद्दा आता मी येतो की आता इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं ऑटोनॉमी बद्दल. तर हळूहळू 2028 पर्यंत शाळा सुद्धा ऑटोनॉमस होतील. डोंबिवलीमध्ये पेंढारकर कॉलेज ऑटोनॉमस झालंय, मॉडेल झालंय. तर पेंढारकरचा सिलेबस आणि मॉडेलचा सिलेबस हा ग्रॅज्युएशनचा वेगळा असेल. ती मुलुंडला गेला तर मुलुंड पूर्वेला वझे केळकरचा सिलेबस, मुलुंड पश्चिमेला मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सचा सिलेबस हा वेगळा असेल. रुईयात सिलेबस वेगळा आहे, रुपारेलला वेगळा आहे. त्यामुळे इव्हॅल्युएशन पॅटर्न वेगळा असेल, इंटरनल मार्क्स वेगळे असतील. लक्षात आलं. त्यामुळे कॉलेजेसमध्ये हल्ली सगळ्याच कॉलेजमध्ये शेवटच्या सेमिस्टरला कंपन्यांकडनंच लोक येतात, कॅम्पस प्लेसमेंट करता आणि भरपूर इंटरव्ह्यू असतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला चान्स मिळतो स्वतःला जज करण्याचा. आता टिळकांनी सांगितलं तसं इंटरव्ह्यू टेक्निक्सचा अनुभव घेण्याचा ग्रॅज्युएशनच्या आतच चान्स मिळतो. तोही एक पॉइंट असतो करिअर परत एकदा रिवाईज करण्याचा, सिलेक्शन करण्याचा. तर मनामध्ये गोल सेटिंग नक्की करा, करिअरबद्दल नक्की विचार करा, पण त्याचं टेन्शन घेऊ नका. हे करिअर सहजपणे आनंददायी असलं पाहिजे. ते करिअर प्रेशर करून जर होणार असेल तर पुढचं आयुष्य त्या करिअर बरोबर आपण राहू शकत नाही. मग काम कुठलंही असू दे, कुठलंही काम हे उच्च नीच कमी जास्त नसतं. त्याला परदेशात डिग्निटी ऑफ लेबर असं म्हणतात. ते अजूनही भारतामध्ये नाहीये, गैरसमज खूप आहेत. पण आता आपण नव्या पिढीचा विचार करू. 21 नंतरच्या, 21च्या अगोदरचा आपण विचार करण्याची गरज नाही. तुम्ही जेव्हा करिअरमध्ये सेटल व्हाल तेव्हा अजून 25, 26 वगैरे सालापर्यंत तुम्ही गेलेले असाल. तर शिक्षण दुनिया सगळं बदललेलं असेल, पॅटर्न बदललेला असेल. कोविड नंतर पण बरेच चेंजेस झाले. तर तुम्ही अजिबात कोणाची काही तमा बाळगायची गरज नाही. तुमच्या पद्धतीने तुम्ही करिअर प्लॅनिंग करा. तर तुमच्या गोल सेटिंग इन करिअर प्लॅनिंग करता मनापासून शुभेच्छा. आणि आमच्याच घरच्या रोटरी क्लबच्या सगळ्या मंडळींनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. काही प्रश्न असतील तर विचारा. थँक्यू.